विराजी, एकतर ॲक्शन सिनेमा म्हटल्यावर ना फायटिंग हे महत्त्वाचा भाग झाला त्याच्यामध्ये, कारण तिथे कुठेही ढिसाळपणा चालत नाही, तो चालू शकणार नाही. आणि आता लोक खूप, जसं आपण म्हणालो की प्रेक्षक खूप चाणाक्ष झालेत, ते तुमचे खरे क्रिटिक्स असतात, त्यामुळे त्यांना वाटलं पाहिजे आपण काहीतरी दमदार पाहतोय. पण हा सिनेमा एकतर टेक्निकली साऊंड वाटतोय आणि त्यामुळे मला फायटिंग विषयी फाईट मास्टर कोण होते आणि काय एकंदरीत कसा एक्सपिरियन्स आहे या फायटिंग जे सीन तुम्ही केलेत, मला वाटतं ते किस्से आधीही आपण शेअर केलेत, मला इथे प्रत्येकाकडनं ऐकायला आवडतील. पण तुम्ही काय सांगाल, एकंदरीत निर्मिती मूल्य खूप छान आहे त्याची. हो, ॲक्शन पट असल्या कारणाने मला असं वाटतं की मराठीमध्ये प्रथमच जवळजवळ ऑन स्क्रीन ॲक्शन 30 ते 35 मिनिटाची आहे. एक मोठा स्ट्रेच ॲक्शनचा फिल्ममध्ये आपण बघतो आणि असं नाही की सलग 35 मिनिट आहेत. इट इज छान, जिथे जिथे गरज आहे त्या त्या ठिकाणी ती स्प्रेड आउट झालेली आहे. आणि ॲक्शन इम्पॅक्टफुल होणं खूप गरजेचं होतं. जसं आपण बघतो की ती लुटूपुटूची वाटली नाही पाहिजे. मग त्यासाठी आमच्या प्रोड्युसर सरांशी आमचं डिस्कशन जेव्हा झालं त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण हिंदीतले ॲक्शन मास्टर घेऊया. मग जावेद एजाज म्हणून आहेत सध्याचे हिंदीतले वन ऑफ द आघाडीचे आहेत. ते त्यांनी आता 2-4 नवीन रिसेंट फिल्म्स केल्यात, सत्या 2, जंजीर, अजूनही त्यांचं काम बरंच चाललंय. तर त्यांच्याशी आम्ही बोललो, सगळं त्यांना समजावून सांगितलं काय अभिप्रेत आहे काय नाही. तर त्यांनाही आवडलं आणि त्याप्रमाणे ते रोपिन झाले. या फिल्ममध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आणि ॲक्शन करण्यामध्ये राजेशचा हातखंडा असल्यामुळे तिथे जी ती ऑनसेट ट्युनिंग ॲक्शन मास्टरला जे हवं होतं ते राजेश देत गेला. आणि मग ती सुचत जाणं पण असतं त्याच्याप्रमाणे, की अरे हिरो मला हवंय ते देतो म्हटल्यानंतर एक थोडासा जो हुरूप चढतो तो आल्यामुळे आणखीन त्या ॲक्शनमध्ये छोटे छोटे गोष्टी ॲडअप होत गेल्या. आणि मग एक चांगल्या प्रकारची मला वाटतं अंगावर येणारी ॲक्शन आपण या फिल्ममध्ये नक्की बघाल, तुम्हाला नक्की आवडेल. पण इथे सुशांत, जसं मगाशी आपण म्हटलं की तू विलन असलास तरी तो लोकांना आवडणारा विलन वाटेल, त्यामुळे फायटिंग मला वाटतं कमी वाटायला आली असेल. सगळं काही इथूनच विलनगिरी असेल. नाही, फाईट केली ना मी, आणि एक फाईट खाल्ली पण. हे मला तो किस्सा ऐकायचा आहे, कारण मला शेअर केला या लोकांनी. सुशांत प्लीज. नकुल पहिल्यांदाच मला वाटतं फाईट सिक्वेन्स केला. सो एक सिक्वेन्स असा होता की तो बेडवर पडतो आणि तो उठतो. तर त्याचा एक आपण फाईट करत असताना एक मेजरमेंट आम्ही घेतो ऑलवेज. मी आणि राजेशने मॅटरमध्ये जे फाईट सिक्वेन्स त्याच्यात होते, एक जनरल आम्हाला त्याची सवय झाली आता की एक अंदाज घेऊन मारतो. सो तो त्याचा अंदाज चुकला आणि तो एवढ्या जोरात आवाज आला की नंतर विराजच कटकट 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 बोलला किंवा त्याचा आवाज येईपर्यंत ती फाईट जोरात लागली. पण त्यावेळी तुझी रिॲक्शन काय होती? पण नाही, ठीक आहे, म्हणजे आता काय बोलणार. नाही, पण हे तर सांगत नाही, त्याच्या आदल्या दिवशी त्याच्याकडून पण नकुलला एक जोरात नेक्स्ट डे त्याच्यानंतर माझ्याकडनं त्याला फाईट लागली. त्याच्यात पण टायमिंग जे होतं की मी त्याला सांगितलं होतं की मी जे करणार आहे, तर त्यांनी अपोजिट डिरेक्शनला ती मान फिरवली आणि ती त्याला फाईट लागली माझी. सो बरेच लोक म्हणाले की सुशांतनी बहुतेक वाचपा काढला, पण तसं काय नाही. पण मजा या गोष्टीची आहे की तुम्ही हिरो म्हणून जेव्हा काम करत असता सिनेमामध्ये, तेव्हा तुम्ही जी फाईट करता आणि ती काय पद्धतीची फाईट असते, आणि विलन म्हणून जेव्हा तुम्ही फाईट सिक्वेन्स करता, मला तेच ऐकायला आवडेल, कारण तुम्हाला ती मजा अनुभवता आली पाहिजे. अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही हिरो म्हणून विलनला मारता आणि जेव्हा तुम्ही विलन करता तेव्हा हिरोकडनं मार खाण्यात जी मजा आहे आणि ते बेडवर टाकणं, ते बेडवरून पडणं, ते सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे. त्याचं एक कुठेही अरे यार राजेश कम मारा किंवा हे राजेश असं ते मुळात आमच्या दोघांचं ओळख असल्यामुळे झालं नाही. त्यामुळे एन्जॉय केली ती फाईट. आणि ऑफकोर्स फाईट मास्टर जे होते ते फारच कॉपरेटिव्ह होते आणि कुठेही त्यांनी त्रास होईल असं काहीही केलं नाही. इनफॅक्ट खूप कम्फर्टेबल लेवलला तो अख्खा सिक्वेन्स पार पडला. पण मला वाटतं राजेश, मगाशी तू पण एक किस्सा मला बोलता बोलता बोलून गेलास, डॉक्टर विलास उजवणे यांचा, आणि कदाचित विराज पण बोलले की तू होतास म्हणून बऱ्यापैकी पटकन झाला तो सीन, रिटेक झाला नाही. झाला व्यवस्थित, पण त्याच्या अगोदरची जी काय तारंबळ ऍक्टिंग ऐकायला आवडेल, बघायला आवडेल. सॉरी, सीन सिक्वेन्स असा होता की मी बडवतो डॉक्टर विलास उजवणे मगाशी दाखवत होतास, मला तसंच बघायचं. आणि त्या बडवण्याच्या नादामध्ये शेवटी तिकडे एक आरसा असतो, त्याच्यावरती मी त्यांना फेकतो
हा सिक्वेन्स जेव्हा डायरेक्टरने आम्हाला सांगितलं, फाईट डायरेक्टरने जावेद इजाजने, तर डॉक्टर विलास सुजवणीला तो ते त्यांना माहीत नव्हतं काय सिक्वेन्स आहे. ते आले, क्या आहे शॉट, तर ऑलरेडी बॉडी डबल तयार होता. त्यांना असं अपेक्षा होतं कदाचित ते नाहीच करणार. क्या शॉट है सर, आपको ये राजेश ऐसे ऐसे मारेंगे और फिर यहाँ पर इस आईने के सामने फेंकेंगे और आप गिरोगे. ये सब तो ठीक है, ये भी समझ में आया, सब करेक्ट है. क्या है ना जावेद सर, मेरा मन नहीं मान रहा इस चीज को. सब अच्छा है, बहुत बढ़िया है, लेकिन क्या है मेरा मन नहीं मान रहा. अरे नहीं सर, अगर आप करोगे तो बहुत बढ़िया लगेगा, क्योंकि कॉम्पैक्ट शॉट है, यहाँ पर चीटिंग करने में मज़ा नहीं है, क्योंकि ये बहुत डिफिकल्ट शॉट है, हमने क्रिएट किया है इसको, अगर आप करोगे तो और खूबसूरत लगेगा. नहीं सब बहुत बढ़िया है, बहुत अच्छा है, समझ में आ रहा है आप क्या कह रहे हो, लेकिन क्या है ना मेरा मन नहीं मान रहा. और एक्टर का जब मन नहीं मानता तो करने में कोई मतलब नहीं है. क्यों असं सगळ्यांना त्यांनी हां ठीक आहे, लेकिन देख लो. त्या ह्याच्यात मी तिकडे बसलो होतो आणि ह्यांचं हे चाललंय बराच वेळ. मी बघतोय की तिकडे प्रिकॉशन्स प्रॉपर घेतलेत. त्या मूळ मिरर जी आहे काच, त्याच्या पुढे त्यांनी अक्रेलिकची एक काच लावली होती, ज्याने काहीच होत नाही, म्हणजे तुम्ही बोटाने जरी ती मारली तरी ती पडेल अशी. हे सगळं झालं, तो तयारच होईना डॉक्टर आमचा. त्यांनी शेवटी माझ्याकडे बघितलं आणि मला इशारा करून त्यांनी विचारलं की काय. म्हटलं कर रे बिंदास्त, काय होत नाही. त्यांनी घेतली आहे ना खबरदारी, कर तू सांभाळ. म्हटलं मी सांभाळेन, तू काय काळजी करू नकोस. आणि त्या ह्याच्यात त्याने दाद द्यायला हवी की त्याने तो शॉट दिला नाही तर नॉर्मली असे शॉट्स बॉडी डबलच देतात. आणि तो शॉट बघण्यासारखा आहे, म्हणजे फॅन्टॅस्टिक शॉट दिला आहे डॉक्टरने. याचं क्रेडिट तुम्ही याला दिलं मगाशी. हो, त्याचं म्हणजे डेअरिंग करून उजवणे तयार झाले, हा त्यांच्या डेअरिंगचा भाग, ज्याला राजेशचा मॉरल सपोर्ट होता. पण टेक्निकली स्पीकिंग तिकडे जर राजेशचं टायमिंग जरा जरी चुकलं असतं ना, त्यांना काचेवर आदळवण्याच्या नादामध्ये किंवा एखादे पाय स्लिप, तर त्याचं जे पोस्चर होतं उचलून मागे घेऊन आपटण्यापर्यंत, त्याच्यात राजेशकडून एक बारीक मिस्टेक, जसं आपल्याकडे कुलीचा किस्सा तुम्हाला माहिती आहे, अमित अजूनही ते त्याचा त्रास त्यांना होतोय. सो यू नो हाऊ इट कुड बी डेंजरस. तर ते जे टायमिंग त्यांनी ते केलं ना, की वन टेक झाला तो शॉट, अदरवाईज इट कुड हॅव, मग तो ड्यूब बरोबरच करावा लागला असतं. कारण ती काच उडणं फुटणं त्याच्यात होतं रिस्क. तरी आपण कितीही म्हटलं तरी शेवटी फेस आहे, आर्टिस्ट सगळे फेसवर आहेत. उद्या ती काच त्यांच्या, आणि तो डायरेक्ट त्यांना फेसवरच आपटतो. त्यामुळे जर काही झालं असतं, जोर होता की तू कॉन्फिडंट होतास ना. पण मी कॉन्फिडंट होतो, पण शेवटी असं आहे ना की आपण दुसऱ्या बरोबर करतो ना प्रात्यक्षिक. मी स्वतः असतो तर कदाचित मी स्वतःला कंट्रोल करून तिथपर्यंत अडकवला असता. पण त्या शीटच्या मागे एक मेन मिरर होतीच ना, जी खरी काच आहे, त्याच्यात जर तो फेस गेला असता तर संपलंच असतं सगळं. प्राजक्त, हे सगळं इतकं छान बोलतायत ना फायटिंग विषयी. आता सिनेमा फक्त ऍक्टर पुरता मर्यादित नाहीये, फायटिंग आता स्टंट ऍक्टर्स पण करायला लागलेत. मग या सगळ्यात ते मिस केलंस तू कुठे एखादी स्टंट आपल्याला पण करायला मिळाली? खरंच मी मिस केलं. इनफॅक्ट राजेश दादा बरोबर जी संगीता नावाची मुलगी जी कॅरेक्टर प्ले करते त्याच्या अपोजिट, तिनं मला वाटतं 2-4 लगावल्यात विलन्सना. तर आणि मी एकदा सेटवर पोहोचले तेव्हा ती ढुशूम तिचं चालू होतं. म्हटलं आय विश की मी करू शकले असते. पण आय डोंट नो कितपत प्रेक्षक स्वीकारतील. तू जसं म्हणालीस तर शांत सोबर सालस अशी मी नाही आहे असं वाटतं लोकांना, पण असं कितपत ॲक्सेप्ट करतील मारहाण करायला. पण मी नक्की प्रयत्न करेन या फिल्ममध्ये. पण मी म्हणेन की सुवासिनीपेक्षा खोखोपेक्षा वेगळं दिसायचा प्रयत्न केला आहे. फॉर द फर्स्ट टाइम त्या रोमॅन्टिक सॉन्गमध्ये मी वन पीसवर दिसणार आहे आणि फिश कट वन पीस वगैरे शिस्तीत. तर असा प्रयत्न आहे की आपण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळं कॅरेक्टर तर निभावू, पण वेगळं दिसू आणि वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, तू जे गाणं म्हणतेस ते एक तर पिक्चराइज खूप छान झालंय, त्याचं लोकेशन्स खूप छान आहेत. राजेश, संगीता आणि तू आणि नकुल अशा तुमच्या जोड्या आहेत. मला वाटतं त्यामुळे तुम्ही लोकेशन मला वाटतं खूप पहिलं एन्जॉय, कारण ते जर चांगलं असेल ना तर आपल्याला ऍक्ट करायला खूप छान वाटतं. या फिल्मचं वैशिष्ट्य असं आहे, मी म्हणेन की लोकेशन असं कुठे मॉरिशस किंवा सिंगापूरला जाऊन आम्ही केलेलं नाही. आम्ही केले ते मुंबईतच केले. आणि मुंबईत इतकं लोकेशन जिथे आपण लहानपणापासून जात असतो, शाळेतल्या पिकनिक्स वगैरे 1000 वेळा गेल्यात तिकडे त्या लोकेशनला,
पण ते ज्या पद्धतीने शूट केले गेले, आमचे DOP सँडी किंवा आमचे कोरिओग्राफर राजू खान ह्याने ज्या पद्धतीने ते एक व्हिज्युअल क्रिएट केलंय ते फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे तुम्ही म्हणा अरे हे का ते, अरे इथे तर मी किती वेळा गेलोय, अरे वा काय दिसतंय यार, असं झालंय ते. नाही, मला आता पेअरिंग बद्दल मी एक विचारायचं इथे, कारण राजेशच्या अपोजिट नेहमी नवीन ऍक्ट्रेस असतात. मला वाटतं हे ना फार सलमान खानच्या बाबतीत होतं बॉलिवूडमध्ये. सगळ्या नवीन ऍक्ट्रेस असतात आणि एक त्यांना छान पुढे ब्रेक मिळत जातात. तर तुझ्या अपोजिट बऱ्यापैकी नवीन, एकदम नवीन चेहरा असतो, फ्रेश, जो आधी कुठेच पाहिलेला नसतो बऱ्याच वेळा मराठीमध्ये. म्हणजे मला मी प्रश्न करते उत्तर मग ह्या पिक्चरच्या बाबतीत तुला असा प्रश्न पडतो का की मला दरवेळेस नवीन ऍक्ट्रेस म्हटल्यावर ती कम्फर्ट लेवल, त्यांना कॅमेरा फेसिंग आणि गिव्ह अँड टेकचा किती त्या कम्फर्ट सर्वस्वी डिरेक्टरची जबाबदारी असते असं मी समजतो. तू असतोस ऍक्टर म्हणून कम्फर्ट? मी कम्फर्टेबल असतो. ऍक्टर म्हणून त्या लोकांनी निवडलंय ना, म्हणजे त्याला कुठेतरी ती एक जबाबदारी दिली गेलेली आहे आणि त्याला माहिती आहे, त्याला किंवा तिला, त्या व्यक्तीला माहिती आहे की त्याला काय करायचं, आउटकम काय द्यायचंय. त्यामुळे माझा सहभाग फक्त त्या समोर, कॅमेरा समोर जो काय असेल तो, मग ती नवीन असो हिरोईन किंवा मुरलेली असो, मला नाही फरक पडत.